लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आपण काव्याचा आणि पारचा उखाणा तर पाहितला. आता बारी असते ती म्हणजे नंदिनी आणि जीवाची. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, चला चला धाकट्या जाऊबाई, उखाणा हवाय आमच्यापेक्षा भारी. तेव्हा इथे खरं नंदिनी देखील म्हणते, तुमचा शब्द मी पडू देणार नाही. असं इथे म्हटल्याबरोबर इथे नंदिनी आता उखाणा सुरू करते. देवकीचा काना वाडे यशोदेच्या घरी, बाळकृष्ण करी दुधा लोणाची या चोरी. लोण्याहून मऊ माझे सासरची माया, लाखो मोलाचा माझा भाबडसा राया. मन मने हेच घर हाच पती हवा, सात जन्म सात द्यावी नंदिनीचा जीवा. असा हा छान असा नंदिनीचा उखाणा झालेला असतो. सगळ्यांनीच नंदिनीचं फार इथे कौतुक केलेलं असतं. त्याचबरोबर आपल्या जीवाने देखील नंदिनीचं खूप इथे कौतुक केलेलं असतं. आता सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या असतात. आता नंबर असतो तो म्हणजे जीवा. तेव्हा इथे पार्थ म्हणतो असं, चला छोटे उस्ताद होऊ द्या तुमचं पण, असं म्हटल्याबरोबर जीवाचा फेटा हलतो. तेव्हा इथे काव्या म्हणते, काय चाललंय, घाबरले काय? तेव्हा जीवा म्हणतो, नाही अजिबात नाही, घाबरत वगैरे मी नसतो कधी. असं म्हणून आता इथे जीवाने देखील त्याचा उखाणा सुरू केलेला असतो. तुम्हाला सुचते कविता आम्ही शोधत बसतो शाई, तुम्हाला सुचते कविता आम्ही शोधत बसतो शाई. तुम्ही मूर्ता गुलकंद समान, आम्ही सगळ्यांचीच करतो घाई. तुमच्या विना मिनमिन असतो आमच्या स्वप्नांचा दिवा, तुमच्या विना मिनमिन असतो आमच्या स्वप्नांचा दिवा. आणि तुमच्यासोबत वाडे रोजचा संसार नवा, जरी कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई, जरी कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई. नंदिनी या विठ्ठलाची होशील का करू खुमाई. असं इथे छान असा जीवाने उखाणा घेतलेला असतो. जीवाच्या या उखाण्याचं सगळ्यांनी छान असं कौतुक केलेलं असतं. त्याच्यासाठी टाळ्या देखील वाजवलेल्या असतात. इथे नंदिनीला बी जीवाचा उखाणा फार आवडलेला असतो. त्याच्याकडे ती पाहतच असते. आता इथे उखाण्याचा कार्यक्रम छान असा पार पडलेला असतो. आता वेळ असते ती म्हणजे ग्रहप्रवेशाची. आता ग्रहप्रवेश देखील छान असा दणाक्यात साजरे झालेला आहे बरं का. आता इथे ग्रहप्रवेश करताना खरं तर इथे रखुमाई हे गाणं प्ले झालेलं असतं. आता इथे नंदिनीने जीवाचा हात धरलेला असतो. त्याचबरोबर इकडे काव्याने आपल्या पारचा हात धरलेला असतो. आणि आता खरं तर त्यांचे पायाचे जे ठसे असतात एका पांढऱ्या शुभ्र कपड्यावर दोघीचेही ठसे इथे उमटले जातात. आता दोघीही खरं तर ते एक एक पाऊल पुढे टाकत त्या पांढऱ्या शुभ्र कापडावर पुढे ग्रहप्रवेश करत असतात. आता इथे खरं तर आपल्या नंदिनी आणि काव्याने दोघींनीही ग्रहप्रवेश सोबत करण्याचं ठरवलेलं असतं. त्यामुळे खरं तर त्या दोघी एकमेकीचे हात धरून इथे ग्रहप्रवेश करत असतात. रखुमाई हे गाणं छान असं प्ले झालेलं असतं. खरंच हे गाणं खूप छान वाटत असतं ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये. आता इथे खरं तर ग्रहप्रवेश छान असा सुरू असतो. सगळेजण फार खुश असतात. त्यांच्या अंगावर खरं फुलाचा वर्षा होत असतो चौघांच्या देखील. इकडनं आपली खरं आशा असते आणि मंजू देखील असते. आता खरं तर ग्रहप्रवेश करताना थोडं काव्याला इथे इमोशनल झालेलं असतं, भरून आलेलं असतं. तेव्हा नंदिनी तिच्या जवळ जाते, खरं तिच्या गालावरून हात फिरवते, तिच्या कपाळावर किस करते आणि तिला घट्ट अशी मिठी मारत असते. तेव्हा इथे खरं तर काव्याला बरं वाटलेलं असतं. हे सगळं काही बहिणीचं प्रेम पाहून मान दिला तर फार बरं वाटलेलं असतं. आता इकडे काव्याला भरून आलेलं असतं. त्यामुळे पार्थने आपल्या जवळ घेतलेलं असतं. त्याचबरोबर इकडे नंदिनीला देखील डोळ्यात पाणी पाहून नंदिनीच्या इथे जीवाने देखील तिला जवळ घेतलेलं असतं. आता इथे खरं तर ग्रहप्रवेश झालेला असतो. आता इथे खरं जीवा आणि नंदिनी काव्या पारच्या पाय पडत असतात. तेव्हा इथे खरं तर हे दोघे पाय पडून देत नसतात. तेव्हा इथे विक्रम आणि माननीने म्हटलेलं असतं की पडू द्या, तुम्ही मोठे आहात असं म्हटल्यानंतर इथे जीवा आणि नंदिनी काव्या आणि पारच्या इथे पाय पडलेले असतात. तेव्हा इथे खरं तर आपला पार्थ आणि जीवा असतो त्यांनी घट्ट अशी इथे मिठी मारलेली असते. त्याचबरोबर आपली नंदिनी आणि काव्याने देखील इथे मिठी मारलेली असते. आता इथे ग्रहप्रवेश छान झालेला असतो. पण आतापर्यंत इथे रम्या आणि वसू कुठेही दिसलेले नाहीत. आता इथे खरं तर मंजू म्हणत असते, वसुताई कुठे दिसत नाहीये, तिने इथे असायला हवं होतं आशीर्वाद द्यायला. तेव्हा इथे माननी म्हणते, खरंच आपल्या लक्षात नाही आलं. आता इथे नंदिनी युथला म्हणते, युथ जरा फोन लाव बरं रम्याला, असं म्हणून आता युथनी इथे फोन लावलेला असतो. आता फोनची रिंग तरी ते हॉलमध्येच आवाज येत असतो रिंगचा. त्यामुळे सर्वच जण म्हणत असतात की मोबाईल तर घरीच आहे, त्यामुळे त्या देखील इथंच असतात. असं म्हणून खरं तर हे सर्वच जण इथे हॉलमध्ये धावतच आलेले असतात.
आता सगळेजणी हॉलमध्ये आल्यानंतर खरंच समोरचं डेकोरेशन पाहून सगळेच थक्क झालेले असतात. कारण की जे काही लग्न झाल्यानंतर गेम खेळले जातात, खेळ खेळले जातात, ते सगळं काही ते तयारी करून ठेवलेली असते. आता हे सगळं काही पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. सगळ्यांनाच हे डेकोरेशन फार आवडलेलं असतं. आता इथे डेकोरेशन आवडलेलं असतं, पण ज्यांनी केलं आहे ते आता इथे समोर आलेले असतात, रम्या आणि वसू. आता रम्या आणि वसू आल्याबरोबर जीवा म्हणत असतो की काय हे, तेव्हा इथे वसू म्हणतो कळेल सगळं कळेल तुम्हाला, असं म्हटलं जातं. आता खरं तर इथे रम्या म्हणत असते आवडलं का सगळ्यांना, तेव्हा इथे मानाने म्हणत असते आवडलं हे ठीक आहे, पण तुम्ही हे सगळं काही कधी केलं. अगं गृहप्रवेशाची तयारी आशा आणि मी किती वेळची करतोय, पण आम्हाला हे सगळं कधी दिसलंच नाही आम्हाला, आणि तू कधी आली घरात, मी तर आणि हे डेकोरेशन मी तर पाहितलंच नाही, किती वेळची माझी लगबग सुरू आहे, असं इथे माननीने म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते असं काय करते मामी, अगं आमच्याकडे देखील घराची चावी आहे, आम्ही हॉलमधून डायरेक्ट इथंच आलो आणि सगळं डेकोरेशन केलं, आणि तुला कसं दिसेल सांग बरं, आम्ही हे सगळं काही झाकून ठेवलं होतं, आम्ही देखील लपून बसलो होतो, तुम्हाला मग सरप्राईज कसं मिळणार, असंही ते रम्याने म्हटलेलं असतं. तेव्हाही ते वसू देखील म्हणते खरं तर आम्ही वरात मिस केली या सगळ्यामुळे, खरं तर रम्याला पारच्या वरातीमुळे नाचायचं होतं, पण ते सगळं सोडून आम्ही लवकर येऊन इथे सगळं काही डेकोरेशन केलं, असंही ते वसूने म्हटलेलं असतं. आता इथे रम्या म्हणत असते आम्ही पाहितले ना तुमचे डान्स केलेले, धमाल केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर किती येतात ते, आणि खरं तर किती छान तुम्ही नाचलात ना, खरंच मला खूप आवडलं, आणि इकडे पार्थ आणि जीवानी तर काव्या आणि नंदिनीला उचलून पण घेतलं होतं, आणि मामा तू पण मामीला उचलून घेतलं होतंस, असं देखील ते रम्या म्हटलेले असते. आता रम्याचं हे बोलणं झाल्यानंतर रम्या म्हणत असते की चला गेम खेळूया, बस झाले आता ह्या गप्पा, असं म्हटल्यावर कोणीही काही एकही शब्द बोलत नाही. तेव्हाही ते रम्या म्हणते काय झालं, तुम्हाला आवडलं नाही का हे डेकोरेशन, तेव्हाही ते काव्या म्हणत असते आवडलं नाही, अगं किती छान केलं शे, खरं थँक्यू सो मच रम्या, असंही ते काव्या रम्याकडे जाऊन तिला मिठी मारत असते. तेव्हा रम्या म्हणत असते की अगं थँक्यू काय असतं तुझं प्रत्येक वेळेस, हे आपल्यासाठीच केलं आहे, असंही ते रम्याने म्हटलेलं असतं. तेव्हाही ते जीवा देखील खरं तर माझ्या इमॅजिनेशनमध्ये हे गेम मी खेळलेलं आहे आणि ते जिंकलेलं देखील आहे, असंही ते जीवानी म्हटल्याबरोबर इथे काव्या म्हणत तू खेळलाच नाही हे गेम, मग आता अजिबात खेळू नको, नंदिनी ताई तू आणि जीवा काय करा साईडला बसा आणि या काव्या आणि पार्थला चेअरअप करा आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो अजिबात नाही, मला पण हे गेम खेळायचे तर, असंही ते जीवाने म्हटलेलं असतं. आता खरं तर नंदिनी इथे रम्याला म्हणत असते खरंच वसुताई आणि रम्या तुम्ही दोघींनी हे सगळं काही आमच्यासाठी केलं, खरंच खूप छान वाटलं, खरंच आमच्या सुखाचा तुम्ही एवढा विचार केला, खरंच आम्हालाच बरं वाटलं, थँक्यू सो मच, असंही ते नंदिनीने देखील कौतुक केलेलं असतं. तेव्हाही ते रम्या म्हणत असते हा कौतुक सोहळा झाला असेल तर चला आपण गेम खेळूया, असं म्हणून हे सर्वजण आता इथे जे काही ते गेमचा सेटअप केलेला असतो, जे काही ते समोर जीवा पार्थ काव्या नंदिनी त्यांच्या मागं रम्या आणि साईडला इथे सगळेजण बसलेले असतात. आता इथे गेम समजवण्याचं काम इथे रम्या करत असते. आता रम्याने खरं तर 2 हार्ट्स बनवलेले असतात आणि ते हार्ट्स इथे आता जीवा आणि पार्थच्या हातात दिलेले असतात. आता हातात दिल्यानंतर खरं तर पार्थनी काव्याच्या हातात दिलेलं असतं आणि ते आपल्या जीवाने नंदिनीच्या हातात दिलेलं असतं. आता हे सगळं काही झालेलं असतं, मात्र इथे खरं जीवा म्हणत असतो पण हा गेम आहे तरी कसला, मला अजिबात समजलेलं नाही. तेव्हाही ते पार्थ देखील म्हणतो हो मला पण अजिबात नाही समजला. तेव्हाही ते ह्या दोघांना असं कन्फ्यूज पाहून सगळ्यालाच हसायला आलेलं असतं. तेव्हाही ते मिथून म्हणत असतात काय जीवा तू तर तुझ्या इमॅजिनेशनमध्ये हा गेम खेळला होतास ना आणि त्या जिंकला पण होतास ना, मग कुठे गेलं तुझं हे सगळं काही, तू खोटं बोलतोस तर, आणि आता हे गेम तू जिंकूनच दाखवायचंच, दाखव मला, असंही ते खरं तर मिथून म्हटलेले असतात. आता इथे खरं रम्या म्हणत असते थांबा मी हे गेम्स मला समजावून सांगते, नेमकं खेळायचं तरी कसं आहे. तेव्हा इथे रम्या सांगत असते की तुम्ही तुमच्या बायकांच्या हातातनं जे हार्ट्स आहेत का ते तुम्हाला परत मिळवायचे आहेत, असं म्हटलं. आता रम्याचं बोलणं ऐकून जीवा म्हणत असतो काय आहे हे रम्या, हिचं काय चाललंय दादा, अरे एवढं हिने सांगितलं मला वाटलं काय आहे आणि काय नाही आता, आणि हे तर असलं निघलं इजी, असं इथे खरं तर जीवाने म्हटलेलं असतं. तेव्हा पार देखील म्हणतो मी तर अख्ख्या सिमेंटमधून छोटासा दगड देखील शोधून काढू शकतो आणि हर्ट काढायला मला काय जातंय, असं इथे पार्थनी म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते ताई पाहितलंस का माझा बोक्या काय म्हणतोय. तेव्हा इथे नंदिनी देखील म्हणते ऐकलं ना, अगं तुला काय वाटतं माझा पसाऱ्यावाला देखील कमी नाही आहे, इतका जास्त आत्मविश्वास भरलाय की आता बघतेच की मी त्यांचं डोकं कसं काम करते आणि माझ्या हातातून हा हार्ट कसा काढतेत म्हणून, असंही ते नंदिनीने म्हटल्याबरोबर काव्या देखील म्हणते माझ्या हातातून माझ्या बाबांना रिमोट पण काढता नाही आला आणि तुम्ही टॉप 20 मधले आर्टिस्ट्स माझ्या हातातून काय हार्ट शेप काढणार आहेत, असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर नंदिनी देखील म्हणते.
मी कायमच मुठींची झाकली मूठ होते. आता हे माझी मूठ कशी उघडतात हे बघतेस ना. मला हे कळतच नाही की माझं यांच्याशी लग्न तरी कसं झालं, असं इथे नंदिनीने म्हटल्याबरोबर सगळेच जण फार हसले. आता सगळे हसल्यामुळे इथे खरं तर जीवा म्हणत असतो, बस झालं, खूप बोललीस तू. आणि सगळेजण खूप हसलेत. आता चकाचक बाई तुला सांगतोय, तुझी मूठ अशी घट्ट बंद करून घे ना, नाही तुझ्या नाकावर टिचून तुझी मूठ उघडली ना तर नाव नाही लावणार जीवा देशमुख, असं इथे जीवाने म्हटल्याबरोबर हे जीवाचं बोलणं ऐकून विक्रम म्हणत असत, खरंच ह्याला इंजिनिअरिंग उगच करून दिली. खरं तर याला नाटकात सोड टाकायला पाहिजे होतं, कारण की एक नंबरचा ड्रामेबाज आहे हा, असं इथे विक्रम म्हटलेले. आता इथे गेम खरं तर सुरू होणारच असतो. तितक्यातच आता इथे मिथून म्हणत असतात, नंदिनी तुला सांगतो, हा मिथून काका तुला सांगतो, हा तुझ्यासाठी बेस्ट वेळ आहे ह्याला गुडघ्यावर आणायचा. अजिबात मूठ सोडू नको, घट्ट अशी मूठ पकडून ठेव, असं इथे मिथून म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, बघा आता बघाच मी कसा मूठ सोडतो, असं म्हणून लगेच मूठ सोडायला लागतो. तितक्यातच आता इथे रम्या म्हणत असते, अशी अजिबात सोडायची नाही, फक्त ह्यामधल्या 2 बोटांनी सोडायची आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतात, 2 बोटं काय, मी एका बोटाने सुद्धा सोडू शकतो, असं म्हणून इथे मूठ सोडायला बघतो. मात्र त्याला अजिबातच इथे ही मूठ सोडता येत. त्याची ही फजिती बघून सगळेजण घरचे फार त्याला हसत असतात. त्याला काही करता खरं तर ती मूठ इथे सोडताच येत नाही. अक्षरशः तो आता इथे मूठ सोडताना खाली देखील पडलेला असतो. त्यामुळे घर सगळेजण त्याला इथे फार हसलेले असतात. इथे पार्थ म्हणत असतो, काय चाललंय जीवा तुझं, खरं तर तू एवढा लाटे काटे खेळतो, एवढा जिमला जातो आणि एका मुलीच्या हातातून तुला साधं हर्ट पण काढता येत नाही. तेव्हा इथे काव्य पार्थकडे पाहत असते, म्हणत असते, हो का, तुम्हाला देखील काढायचं या, काढूनच दाखवा आता, असं इथे पार्थला म्हटलेलं असतं. जीवाचे इकडे प्रयत्न सुरूच असतात. जीवा खरं तर आकांताने इथे ती मूठ खोलण्याचा प्रयत्न करत असतो. घरचे सगळे त्याला सांगत असतात, बाबा असं कर तसं कर, मात्र जीवाला काय इथे नंदिनीची ही मूठ खोलता येत नाही. अक्षरशः तो इथे वैतागलेला असतो, थकलेला असतो. आता सर्वजण त्याला मुद्दामी ते चिडवत देखील असतात. हा खेळ तरी ते छान असा रंगलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका. आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.